नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पुढील मराठी अध्यापनशास्त्राचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. चला तो सुरू करूया. पहिला प्रश्न, भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय? पहिलं ऑप्शन, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना सादर करण्यास आणि सहसंबंध जुळविण्यास सांगणे. दुसरं ऑप्शन, मेंदू चित्र रेखाटणे. तिसरं, कथा कवितेच्या आशयावर आधारित चित्र रेखाटणे. चौथं, विद्यार्थ्यांना साहसिक उपक्रमाचा आराखडा तयार करून सादर करण्यास सांगणे. बरोबर ऑप्शन आहे पहिलं, विद्यार्थ्यांना नवीन कल्पना सादर करण्यास आणि सहसंबंध जुळविण्यास सांगणे. पुढील प्रश्न दुसरा, लेखन कौशल्याचा विकास करण्यात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आहे? पहिलं ऑप्शन, स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरवणे. दुसरं, चांगल्या अक्षरात लेखन. तिसरं, योग्य वर्णक्रम. चौथं, निर्दिष्ट विषयांवर दिलेल्या सूचनांच्या आधारे लेखन. तर बरोबर ऑप्शन आहे पहिलं, स्वतःचा दृष्टिकोन, विचार आणि अनुभव लेखनात उतरवणे. पुढील प्रश्न तिसरा, विरंगुळा मिळविण्यासाठी आणि सामान्य वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठीच्या पाठात काय अपेक्षित असते? पहिलं ऑप्शन, पश्चात वाचन. दुसरं, सखोल वाचन. तिसरं, व्यापक वाचन. आणि चौथं, पूर्ण वाचन. तो बरोबर उत्तर आहे तिसरं, व्यापक वाचन. पुढील प्रश्न चौथा, कविता शिकविताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते? पहिलं ऑप्शन, कविता भावनात्मक मुद्द्यांवर भाष्य करीत नसते. दुसरं, प्रत्येक कवितेचा एक निश्चित अर्थ असतो. तिसरं, कवितेचा एकापेक्षा अधिक अर्थ असतात. चौथं, कविता सामाजिक मुद्द्यांवर व्यक्त होत नसते. तो बरोबर उत्तर आहे तिसरं, कवितेचे एकापेक्षा अधिक अर्थ असतात. पुढील प्रश्न पाचवा, अहवाल लेखन शिकविताना शिक्षिका मुलांना वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे पुरविते. शिक्षिका मुलांना बातम्या वाचून त्यासंबंधी त्याची निरीक्षणे लिहायला सांगते. वर्तमानपत्राची ही कात्रणे म्हणजे? पहिलं ऑप्शन, अध्यापन पद्धती आणि धोरण. दुसरं, अध्यापन सामग्री. तिसरं, अध्ययन सामग्री. आणि चौथं, अध्ययन अध्यापन सामग्री. बरोबर ऑप्शन आहे चौथं, अध्ययन अध्यापन सामग्री. पुढील प्रश्न, भारतात किती भाषाकुल मानले गेले आहेत? पहिलं ऑप्शन 10. दुसरं 4. तिसरं 6. चौथं 8. तर बरोबर ऑप्शन आहे दुसरं 4. सातवा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत मातृभाषेचा भाषा वर्गात वापर केला जात नाही? तर पहिलं ऑप्शन आहे नैसर्गिक पद्धती म्हणजेच नॅचरल मेथड. दुसरं, थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड. तिसरं, भाषा श्राव्य पद्धती म्हणजे ऑडिओ लँग्वेज मेथड. चौथं, विसर्जन पद्धती इम्प्रेशन मेथड. तर बरोबर ऑप्शन आहे दुसरं, थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड. आठवं, भाषा शिकवत असताना शिक्षिका विज्ञान आणि समाजशास्त्रातील उदाहरणे देते, असे करायला काय म्हणता येईल? पहिलं, CLT पद्धती. दुसरं ऑप्शन, विज्ञान आणि भाषा शिक्षण. तिसरं, भाषेचा अभ्यासक्रमापलीकडे शिक्षण. आणि चौथं, TRP पद्धती. तर यामध्ये CLT पद्धती म्हणजे आहे कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग म्हणजे वेगवेगळ्या भाषांचा एकत्रित करून शिकविणे. आणि TPR पद्धती म्हणजे आहे टोटल फिजिकल रिस्पॉन्स म्हणजे ज्यावेळेस आपण कविता किंवा एखादे गाणं मुलांना शिकवत असतो त्यावेळेस ज्या शारीरिक क्रिया केल्या जातात अशा पद्धतीला TPR पद्धती म्हटले जाते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे तिसरं, भाषेचे अभ्यासक्रमापलीकडे शिक्षण. पुढील प्रश्न, भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टींवर भर देतो? पहिलं, चुकांना शक्यतो लवकर सुधारून घेतल्या पाहिजेत, नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घर करतात. दुसरं, चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचाच भाग आहे. तिसरा, एखाद्या गोष्टीची सवय लावणे यातून भाषा अध्ययनात मदत होते. आणि चौथं, संवादांना पाठ करणे व त्यांचे पुनरुच्चार करणे यावर शिक्षकांनी. तर
बरोबर ऑप्शन आहे दुसरं, चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा भाग आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे तिच्या पाहणीसाठी शिक्षक एक चाचणी तयार करतात. ते पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचा आधार घेतात? पहिलं, समग्र चाचणी सुमेटिव्ह टेस्ट. दुसरी, कौशल्य चाचणी प्रोफेशनली टेस्ट. तिसरं, उपचारात्मक चाचणी डायग्नोस्टिक टेस्ट. चौथं, कामगिरीची चाचणी अचिव्हमेंट टेस्ट. तर बरोबर ऑप्शन आहे तिसरं, उपचारात्मक चाचणी. पुढील प्रश्न, 6व्या इयत्तेत भाषा शिक्षिका विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक उत्तरपत्रिका तपासते. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने तिच्या लक्षात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासण्यासाठी ती दुसरी चाचणी तयार करते आणि परीक्षा घेते. अशा चाचणीला काय म्हणता येईल? तर पहिलं ऑप्शन आहे एकत्रित चाचणी कम्युनिटिव्ह टेस्ट. दुसरं, संस्कारात्मक चाचणी फॉर्मेटिव्ह टेस्ट. तिसरं, समग्र चाचणी सुमेटिव्ह टेस्ट. आणि चौथं, उपचारात्मक चाचणी डायग्नोस्टिक टेस्ट. म्हणजे यातलं बरोबर उत्तर आहे चौथं, उपचारात्मक चाचणी. पुढील प्रश्न, भाषा शिक्षिका वर्गात शिकविलेल्या नंतर आपल्या नोंदवहीत भाषेशी संबंधित खेळ मुलांना खूप आवडला आणि त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मात्र तिसऱ्या फळीतील मुलांना अपेक्षित गोष्ट साध्य करण्यात अडचणी आल्या. नोंदवहीत तिची नोंद म्हणजे शिक्षिकेने केलेली नोंद म्हणजे काय? पहिलं, निरीक्षण ऑब्झर्वेशन. दुसरं, आकलन असेसमेंट. तिसरं, प्रासंगिक नोंद म्हणजे ॲनेक्डोटल रेकॉर्ड. आणि चौथं, विमर्शी विचार रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. तर बरोबर ऑप्शन आहे चौथं, विमर्शी विचार रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. 13वा प्रश्न, एक प्रभावी भाषा शिक्षक ऑप्शन आहे पहिलं, पाठ्यपुस्तकापलीकडचा विचारही करणार नाही. दुसरं, पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याकडून पाठ करून घेतील. तिसरं ऑप्शन, पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील. चौथं, पाठ्यपुस्तकाच्या आधारेच प्रश्नपत्रिका तयार करतील. बरोबर ऑप्शन आहे तिसरं, पाठ्यपुस्तकाचा तर वापर करतीलच शिवाय त्या पलीकडच्या गोष्टींचाही विचार करतील. पुढील प्रश्न, भाषा अध्ययनात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते? पहिलं, कृतीपत्रक. दुसरं, पाठ्यपुस्तक. तिसरं, पूरक वाचन. चौथं, बालसाहित्य. बरोबर ऑप्शन आहे चौथं, बालसाहित्य. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वेग मिळू शकेल? पहिलं ऑप्शन, विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण करण्यास सांगणे. दुसरं, परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन. तिसरं, आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे. आणि चौथं, विद्यार्थ्यांना मूल्य आधारित कथा वाचण्यास सांगणे. तर बरोबर ऑप्शन आहे तिसरं, आपल्या अनुभवांच्या आधारे मुक्तपणे लेखन करण्यास संधी देणे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.